मित्रांनो नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ईबुक कव्हर कसं तयार करायचं हे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहिलं. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर ठिकाणी कॅनवा फ्री ईबुक कव्हर किंवा ॲडॉब इनक्रिप्टिव्हमध्ये करायचं असेल तर त्याची सुद्धा मी माहिती यथावकाश तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण जे टंकलेखन करणार आहोत केलेलं आहे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा स्पेस द्यायचा आहे. तो स्पेस आहे 1.5 एवढा द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा हे आपल्याला प्रथम पाहावं लागेल. प्रथम हे तुम्ही सर्व टंकलिखित केलेलं आहे आणि केल्यानंतर तुम्हाला स्पेस द्यायचा आहे. तर स्पेस देण्यासाठी काय करावं लागेल हे आपल्याला पाहायचं आहे. प्रथम हे तुम्ही सर्व ड्रॅग करून घ्या, कंट्रोल करा सर्वांना आणि केल्यानंतर आता मला याच्यामध्ये द्यायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा की पहिलं पेज झाल्यानंतर तुम्ही करायचं नाही, पूर्ण तुमचं ईबुक तयार झाल्यानंतरच आपल्याला स्पेस द्यायचा आहे. म्हणजे सर्वच शब्दांना सर्वच लाईनला विशेष प्रकारचं स्पेस बसून जाईल. हे असं केल्यानंतर आपल्याला मी कंट्रोल ऑल करून तुम्हाला दाखवतो जेणेकरून माझ्याकडे इथपर्यंतच आहे. अशा प्रकारे स्पेस द्यायचा आहे. तर आपल्याला लेआउटमध्ये जावं लागेल. लेआउटमध्ये गेल्यानंतर इंडेंट स्पेसिंगमध्ये याच्यामध्ये इथे एक ऑप्शन आहे उजव्या कोपऱ्यामध्ये, याच्यावर सिंगल क्लिक करायचं आहे. सिंगल क्लिक केल्यानंतर इथे लाईन स्पेसिंग असा एक ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे. लाईन स्पेसिंगच्या या रोवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 1.5 लाईन्स अशा प्रकारचा एक ऑप्शन तुम्हाला दिसतो पहा, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बाकी तुम्ही कुठे काय करायचं नाही छेडछाड आणि मग त्याच्यानंतर ओके या बटनावर तुम्ही क्लिक करा. आता तुम्हाला बरोबर तुमच्या लाईनमध्ये जो स्पेस हवा आहे 1.5चा तो तुम्हाला नक्की मिळून जाईल. अशा प्रकारचा हा स्पेस तुम्हाला उपलब्ध होतो. म्हणून लक्षात ठेवा स्पेस हा एवढाच तुम्हाला देता आला पाहिजे. याच्यानंतर जे काही आपलं करेक्शन वगैरे होईल अंतिम त्याच्यामध्ये पुन्हा हा स्पेस कमी होतो, पण करेक्शनसाठी तुमच्या चुका दुरुस्तीसाठी हा स्पेस एवढा देण्यात आलेला आहे आणि आपल्याला सध्या चांगलं राहील ते स्पेस देण्यासाठी. म्हणून अशा प्रकारे हे स्पेस देऊन काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं स्पेस कसा द्यायचा हे तुम्हाला समजलं असेल. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.